वर्षा भास्कर इंगळे, राहणार औरंगाबाद. इथं मी महानगरपालिकेमध्ये 10:30 वाजल्यापासून आलेले आहे. इथं मुंडे सरकड आले होते. मी आवास योजना घरकुलची यादी लागलेली आहे. मी मुंडे सरकड आले. मुंडे सरनी मला खालून ऑनलाईन भरायला गेले तर तिथं म्हणे अगोदर 5,800 रुपये 3 रुपये भरणं लागेल म्हणजे तेव्हा तुमची चॉईस फॉर्म भरणं. ऑनलाईनच्या ठिकाणी गेले ते म्हणे तुम्ही महानगरपालिकेत भरा. तिथून मग समोरच्या भागामध्ये पाठवलं. मला नुसतं फिरवत आहे. आता 2 वाजले सर. 2 वाजल्यापासून इथं भरपूर लोक आलेले होते. कोणाचे लोन होत नाही, कोणाचं सिव्हिल क्लिअर नाही आहे, कोणाचं काही नाही आहे, तरी त्यांना लोन मंजुरी होत नाही आहे. मग यांचं म्हणणं आहे ज्यांना घर नाही घ्यायचं तिथं दुसरी लेडीज बसवत आहे, दुसरा जेंट्स बसवत आहे. हे मुंडे सरांनी पुरं आवेदन दिलेलं आहे. मुंडे सर आणखी त्यांचे 2-3 लोक आहे. तिथं सगळ्यांनी माहिती दिली. या माहिती सुवर्ण तुम्हाला चालणार आहे. इथं प्रायव्हेट बँकेवाले येऊन बसवले. बँकेवाले पूर्ण कागदपत्र मागवत आहे. त्यांच्याकडे कागदपत्र नसल्यावर मी ह्या लोकांनी काय करायचं आहे. लोन पण काढताय. 7 लाख लोन काढलं आपण त्याला 10.5% लोन भरायचं आहे. यांच्याकडे मग लोन करण्यासाठी हे भाड्याने राहिलेलं पडताळ खाता ना. कोणाला 2,000 रुपये भाडं आहे, कोणाला 3,000 आहे. हे इथं बँकेवाले हप्ता बांधून घेत आहे 5,000 किंवा 3,000. मग ते हप्ता कुठून भरणार हे लोक ज्याला लोनची गरज नाही आहे. आवास योजना आहे तर हे तुम्ही घ्या. तुम्ही मान्य करते मी. 2 लाख घ्या, 3 लाख घ्या. हे 7 लाख 15 लाख भरू शकत नाही. हा लोनचं मान्यता होत आहे. 7 लाखाची तुम्हाला 14 लाख फेड करणं आहे. 14 लाखामध्ये आपण दुसरीकडेच स्वतःचं घर होऊ शकतं ना आपलं. याच्यात 8 पण आहे. 10 वर्ष तुम्ही भाड्यानं देऊ शकत नाही, 10 वर्ष तुम्ही भाड्यानं विकू शकत नाही. तुम्हाला सोपल तिथं राहणं गरजेचं आहे. आणि लोक इकडं आहे. नंबर पण लागत आहे. 30 गाव, 40 गाव, 50 गाव असं कुठं काही नंबर टाकलेले त्यांनी. आणि लोकांना कामाला यायला तिथून येऊ शकतात का. मुंडे सरांनी हे ऑन केलेलं आहे. ज्याला घर घ्यायचं नाही ती कोणतीही विदारिक बाई येऊ शकते. तिथं तुम्ही नाव भरू शकता. आणि त्या बाईनं जर ते 5,000 भरले ती बाईला ते 5,000 रुपये रिटर्न भेटू शकत नाही. पुढची भूमिका काय असणार. माझी भूमिका आहे तुम्ही लोन देत सरकारी एक तर लोन मंजूर झालं पाहिजे आणि लोन करून देणे यांनीच लोन करून द्या. लोकांना यांनी फिरू देऊ नये. आता एक माणूस आला 4 दिवसापासून ते फिरतोय. त्याची मजुरी ते सगळं करून तरी त्याचे डॉक्युमेंट्स तयार असताना त्याला लोन भेटत नाही. मग याच्यावर आवाज सरकारनं उठवायला पाहिजे ना. यांचे काय यांचा महिना भरतो यांना पेमेंट येऊन जाते. तर तुमचं म्हणणं म्हणजे असं आहे की महानगरपालिकेकडून यांना जे तर लोन सुद्धा उपलब्ध करून द्या. यांनीच करून द्यावा. आम्हाला कुठे यायची गरज हिंडायची गरज नाही. आम्ही रोज करतो, मजुरी करतो. हे खर्च पण घेत आहे आमच्याकडून, कमिशन पण घेत आहे आणि तरी पण लोन करून देत नाही. इथं लोन करून देण्यासाठी यांनी तर बँकवाल्यांना बसवलेलं आहे. बँकवाल्याला बसवलंय तर बँकवाले सगळे डॉक्युमेंट्स मागताय. पूर्ण डॉक्युमेंट्स, शॉपी लायसन, पेमेंट वगैरे. आणि त्यांच्याकडे नाहीच पेमेंट स्लिप नाही. त्या लोकांनी काय करायचं. कोणाचं सिव्हिल नाही आहे त्या लोकांनी काय करायचं. तर मग आता त्या लोकांनी भरलेले, काही जणांनी भरलेले 5,000 भरले. त्यांनी 1 लाख रुपये सुद्धा भरले. त्या लोकांनी 1 लाख सुद्धा भरले आणि त्या लोकांचं आता लोन होत नाही. तर करणं घेतात. मग हे स्वतःचं लोन करून स्वतः घर घेतल्याला करता खाता ना सर. हे तुम्हाला आवास योजना आलेली आहे ना. हे आवास योजना तर सरकारनेच तुम्हाला थोडीफार मदत केली पाहिजे. सरकार डायरेक्ट काम काढून घेत आहे ना. सरकार म्हणतो आम्ही याच्यात काहीच मदत करत नाही. मग हे उद्योग करून काहीच फायदा नाही आहे ना. ठीक आहे. तुमचं नाव सांगा. वर्षा भास्कर इंगळे.